पालकांनो लक्ष द्या. आपला एक निर्णय आपल्या पाल्याच्या करिअरची दिशा ठरवू शकतो किंवा करिअरची दिशा बिघडू शकतो. आज या व्हिडिओमध्ये ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न 10वी 12वी नंतर कुठलं करिअर घ्यावं या संदर्भात डिटेल अनालिसिस करणारे, डिटेल माहिती देणारे व्हिडिओ पूर्णपणे बघा. 10वी नंतर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ह्या 3 स्ट्रीम्स आहेत. तर 12वी नंतर वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि वेगवेगळ्या करिअरचे ऑप्शन्स आहेत. त्या संदर्भात आपल्याला मुलाची पत्रिका बघणं आणि काय प्रकारे त्याच्यामध्ये योग आहे ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न आपल्याला डिटेल अनालिसिस करणं गरजेचं असतं. कारण यामध्ये करिअरची निवड करताना 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आवड. आवडलाच आपण इंटरेस्ट म्हणतो. मुलाचा कल इंटरेस्ट कुठल्या बाबतीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची कपॅसिटी, त्याला आपण क्षमता म्हणतो, कोणत्या प्रकारची, किंवा स्किल्स, कुठल्या स्किल्स मध्ये त्याची काय कपॅसिटी आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे प्लॅनेटरी पोझिशन्स, मुलाच्या पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती कशी आहे हे डिटेल बघितलं पाहिजे. कारण आजवरच्या करिअरमध्ये मी बऱ्याच वेळेला असं बघितलं की आई वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलाला डॉक्टर मेडिकल लाईनला स्ट्रीम मध्ये टाकून दिलं जातं. पण त्यानंतर काय होतं, 3, 4, 6 महिन्यानंतर मुलगा एकदम थकून जातो, त्याला ते झेपत नाही आणि तो परत तो सोडून देतो. त्यानंतर येणारं डिप्रेशन, पालकांना येणारं टेन्शन, हा भाग खूप वेगळा आहे. त्यासोबत पारंपरिक जे काही बिझनेस आहे त्याच्या संदर्भातच मुलांना शिकवलं जातं. वेगवेगळे या संदर्भामध्ये जे पालकांचे ठोकताळे आहेत त्याच्यासोबत मुलांची आवड बघितली पाहिजे आणि ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर समजा मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ चांगला असेल तर आपल्याला त्याच्या दृष्टिकोनातून हॉटेल लाईन आहे का, नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे का, इलेक्ट्रॉनिक्स आहे का हे बघितलं पाहिजे. शनीची ग्रहस्थिती बघितली पाहिजे, गुरु बघितला पाहिजे. जर समजा अकाउंट सेक्शन मध्ये जाणार आहे, फायनान्स मध्ये, कॉमर्स मध्ये जायचं असेल तर बुधाची परिस्थिती बघितली पाहिजे. बुध असतं नाही ना, बुधाची काय नीचेचा बुध नाही ना. जर समजा आपल्याला मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे, HR सेक्टर मध्ये जायचं आहे तर गुरुची स्थिती बघावी लागते. प्रत्येक प्लॅनेटचा डिटेल अभ्यास करावा लागतो. करिअरची दिशा ठरवताना आपल्याला डिव्हिजनल चार्ट करावे लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये D5 चार्ट आहे. फक्त लग्न कुंडलीवरती करिअरची दिशा ठरत नाही, आपल्याला D5 चार्ट बघावा लागतो. त्याच्यासोबत D10 चार्ट बघावा लागतो, D2 चार्ट बघावा लागतो. पत्रिकेचं खूप डिटेल अनालिसिस करायला लागतं. प्रत्येक प्लॅनेटची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायला लागते. त्यानंतर आपण ठरवू शकतो की कोणती लाईन जी आहे, करिअरची लाईन आहे, ती मुलाला सुटेबल होणार आहे. आणि मग भविष्यामध्ये अशा प्रकारे जर समजा ठरवून एखादा करिअरचा ऑप्शन घेतला तर डेफिनेटली त्याला चांगल्या प्रकारचं यश मिळतं, फार स्ट्रगल करावं लागत नाही. जर हे ऑप्शन्स न बघता जर आपली जी पूर्वग्रह आहे त्याच्यानुसार जर आपण घेतलं की त्याला हे आवडतंय, किंवा उदाहरणार्थ आपल्याला त्याला असं बनवायचं आहे, लहानपणापासून पालकांची स्वप्न असतात, मुलांना आपल्या डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, व्हॉटएव्हर, किंवा सरकारी क्षेत्रात जावं. पण सरकारी क्षेत्रात जाण्यासाठी त्याचा सूर्य चांगला आहे का हे सगळ्यात पहिलं बघितलं पाहिजे. सूर्याची पोझिशन कशी आहे, जर तसं करायचं असेल तर मग त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे. ह्या सगळ्यासाठी डिटेल अनालिसिस करणं गरजेचं आहे. एक निर्णय चुकीचा जर झाला तर भविष्यामध्ये आपल्या पाल्याला स्ट्रगल करायला लागू शकतो. तो त्याच्यामध्ये जी 4-5 वर्षाचं करिअर आहे, 4-5 वर्ष शिकायचं आहे, तर ते 4-5 वर्ष शिकण्याच्या ऐवजी त्याला 6, 7, 8 वर्ष लागू शकतात आणि मग तो रेंगाळत जातो. त्याला त्याच्यामध्ये लाइकिंग जे आहे तर ते कमी कमी होत जातं आणि भविष्यामध्ये करिअरमध्ये खूप अडचणी निर्माण होतात. म्हणून वेळीच ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न आपण त्याचा सल्ला घेणं, गायडन्स घेणं हे गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही याबद्दल आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू.